मोहोळ तालुका सकल धनगर समाज वतीनं सोमवार दिनांक 23/9/2024 रोजी सकाळी 11 वाजता रस्ता रोकोच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रस्ता रोकोचं नियोजन मोहोळ तालुक्याच्या सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कार्यालय आपले मोहोळ तालुक्याचे जे कार्यालय तिथून आपल्याला निघून 11:30 पर्यंत शुभम हॉटेलच्या समोर आणि पहिलं मार्केट यार्डाचं पहिलं जे गेट आहे त्या गेटच्या समोर त्या लोकेशनला हायवेला आपलं रस्ता रोकोचं आंदोलनाचं ठिकाण आपण ठरवलं आहे। हा राज्यव्यापी आंदोलन आहे। सर्व समाज बांधवांनी सर्व समाज नेत्यांनी आपल्याला आवाहन केलंय की राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं पाहिजे। सरकारला एक मेसेज गेला पाहिजे की सर्व धनगर समाज एकत्र झाला आहे आणि जे पंढरपूरला आपले 6 धनगर समाजाचे योद्धे बसलेत उपोषणाला त्यांना पाठिंबा आणि सरकारला जाग येण्यासाठी हे आपल्याला रस्ता रोको आंदोलन मोठ्या प्रमाणात करत आहे। तर मी सर्व मोहोळ तालुक्यातील धनगर समाजाला विनंतीपूर्वक आवाहन करतो की येणाऱ्या सोमवारी आपण सर्वजण 11 वाजता इथं येऊन या आंदोलनाचं स्वरूप आपण सर्वजण एकत्र आहोत आणि लवकरात लवकर सरकारनं आरक्षण लागू करावं याकरिता आपण या रस्ता रोकोला सर्वजण यावं अशी विनंती करतो। मी बाळासाहेब वाघमोडे मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं आज जे समाज बांधवांना मी एक विनंती करीत आहे की गेल्या धनगर समाजातील बांधवांना व ओबीसींना माझी नम्रतेची विनंती आहे की हे 6 जण जे उपोषणाला बसले आहेत त्यांनी आपला जीव टांगणीला लावलेला आहे। महाराष्ट्र शासन गेंड्याची कातडी पांघरून काम करत आहे। त्यांना ऐकू आणि त्यांना कानानं ऐकू येत नाही आणि डोळ्यानं दिसत नाही। दिसून सुद्धा ते आंधळे आहेत आणि ऐकून सुद्धा ते बहिरे आहेत। या सरकारला जाग आणण्यासाठी तमाम मोहोळ तालुक्यातील तमाम धनगर बांधवांना माझे हात जोडून नम्रतेची कळकळीची विनंती आहे। आपण सोमवार दिनांक 23 तारखेला रस्ता रोकोचं आंदोलन ठेवलेलं आहे। तमाम धनगर बांधवांनी आपल्या 100 पिढ्यांना भविष्याने उज्ज्वल करायचं असेल तर एसटीच्या आरक्षणासाठी आपण रस्त्यावर उतरायची गरज आहे। म्हणून सर्वांना या ठिकाणी मी निमंत्रित करतो। मोहोळ तालुका सकल धनगर समाज जमात या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी सोमवारी होणाऱ्या रस्ता रोकोमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं एवढीच मी बोलतो आणि विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार।